नमस्कार. इंडिया स्टेट स्टोरीजमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. हा प्रकल्प भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो. हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठांतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो. संस्थानांचं विलिनीकरण ही एक खरंच खूप गुंतागुंतीची प्रक्रिया होती, ज्यातून नवीन राज्ये ही पार्ट ए, बी, सी आणि डी अशा 4 प्रशासकीय श्रेणींमध्ये विभागली गेली. हो, आणि ह्या मालिकेत प्रामुख्याने आपण पहिल्या 3 वर्गांवर म्हणजे पार्ट ए, बी आणि सी वर लक्ष केंद्रित करणार आहोत. बरोबर. आणि पहिल्या काही भागात आपण पार्ट एच्या अंतर्गत येणारी राज्ये पाहतो आहोत, म्हणजे ज्या संस्थानांना त्यांच्या जवळच्या ब्रिटिश प्रांतांमध्ये विलीन करून घेतलं गेलं. अगदी. म्हणूनच त्यांना पार्ट ए मध्ये स्थान मिळालं, जे पूर्वी ब्रिटिश गव्हर्नरचे प्रांत होते. यात आपण बघितलं, बडोद्यासारखं मोठं राज्य होतं, कोल्हापूर होतं. आणि संदूरसारखी लहान किंवा कमी ज्ञात राज्य पण होती. गुजरात आणि ओरिसाच्या प्रदेशातली छोटी छोटी संस्थानही होती. आणि या बहुतेक विलिनीकरण करारांसाठी ओरिसा आणि छत्तीसगड राज्यांच्या विलिनीकरणाचा आदर्श वापरला गेला, नाही का? हो, तो एक पॅटर्न बनला होता. आणि मग त्यांचं प्रशासन प्रांतीय सरकारांकडे हस्तांतरित केलं गेलं. आता पुढच्या 11 भागांमध्ये आपण या प्रत्येक राज्याच्या आणि राज्यांच्या गटांच्या कथा आणखी तपशीलवार ऐकणार आहोत. हे सगळे भाग आमच्या टीमने इंडिया स्टेट स्टोरीजवर लिहिलेल्या लेखांवर आधारित आहेत. हो, आणि हे लेख गुगलच्या नोटबुक LMच्या मदतीने आम्ही या ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत. लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिली आहे. आज आपण भारतीय इतिहासातल्या एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर बोलणार आहोत. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जी संस्थानांचं विलिनीकरण झालं भारतात. हो, हे खरं तर एक प्रचंड मोठं आव्हान होतं, शेकडो संस्थानांना एकत्र आणणं. बरोबर. आणि ह्याच मोठ्या प्रक्रियेतल्या 3 काय म्हणतात त्याला विशेष कहाण्यांवर आपण आज जरा सविस्तर बोलूया. टेहरी गढवाल, रामपूर आणि बनारस यांचं तत्कालीन संयुक्त प्रांतात म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्सेसमध्ये विलिनीकरण कसं झालं. अगदी. आणि या तिन्ही कहाण्यांमधून आहे ना, आपल्याला भारताचं एकीकरण किती गुंतागुंतीचं होतं, किती वेगवेगळे पैलू होते त्यात, हे स्पष्ट दिसतं. आपल्या आजच्या चर्चेचा आधार एक अभ्यासपूर्ण लेख आहे. त्यातूनच आपण हे समजून घेणार आहोत की या तिन्ही संस्थानांनी म्हणजे प्रत्येकाचा इतिहास वेगळा, ओळख वेगळी, तरी त्यांनी आधुनिक भारताच्या प्रवाहात सामील व्हायचा निर्णय कसा घेतला, प्रक्रिया कशी होती नेमकी. बरोबर. कारण वरवर बघायला गेलं तर ही एक प्रशासकीय प्रक्रिया वाटते, पण यात अनेक राजकीय, सामाजिक, अगदी भावनिक पदरही गुंतलेले होते, नाही का? हो ना. तर आपलं उद्दिष्ट हेच आहे की या प्रक्रियेतले महत्त्वाचे निर्णय कोणते होते, अडचणी काय आल्या आणि अर्थातच ज्या व्यक्तींनी यात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या कामावर थोडा प्रकाश टाकणे. नक्की. चला तर मग सुरू करूया. पण आधी मला वाटतं या तिन्ही संस्थानांची एक थोडक्यात ओळख करून घेऊया, म्हणजे पुढे बोलायला सोपं जाईल. उत्तम कल्पना. सर्वात आधी टेहरी गढवाल घेऊया. हे एक पहाडी राज्य, हिमालयाच्या कुशीतलं. याची स्थापना तर इसवी सन 688 मध्ये झाल्याचा उल्लेख सापडतो. म्हणजे विचार करा, किती जुनी राजवंशाची परंपरा. बापरे, खूपच जुनी. हो, आणि विलिनीकरणाच्या वेळी त्याचं क्षेत्रफळ होतं साधारण 4500 चौरस मैल. लोकसंख्या होती अंदाजे 4 लाख. अच्छा. आणि भौगोलिकदृष्ट्या पण महत्वाचं होतं, कारण याच्या सीमा हिमाचल प्रदेश आणि तेव्हाचा संयुक्त प्रांत या दोघांना लागून होत्या. म्हणजे लोकेशन महत्वाचं होतं. आता रामपूरबद्दल काय? रामपूरची ओळख आहे ती एकेकाळच्या रोहिल्ला सत्तेचं केंद्र म्हणून. क्षेत्रफळ बघितलं तर टेहरी गढवालपेक्षा लहान होतं, म्हणजे सुमारे 900 चौरस मैल. पण लोकसंख्या जास्त होती, जवळपास 5 लाख. अच्छा, लोकसंख्या जास्त होती. हो, आणि रामपूरची अजून एक ओळख म्हणजे त्याचं प्रशासन बरंच प्रगत मानलं जायचं आणि काही प्रमाणात औद्योगिक प्रगती पण झाली होती तिथे. बरं. आणि तिसरं नाव बनारस, म्हणजे आपली आजची काशी. याबद्दल तर आपण सगळेच जाणतो. हो, बनारस तर प्राचीन काळापासून एक महत्वाचं केंद्र राहिलंय. ब्रिटिशांनी ते ताब्यात घेतलं आणि मग 1911 मध्ये औपचारिकपणे त्याला संस्थान म्हणून घोषित केलं. क्षेत्रफळ साधारण 875 चौरस मैल आणि लोकसंख्या अंदाजे 4 लाख. पण बनारसचं खरं महत्त्व त्याच्या आकारमानात किंवा लोकसंख्येत नव्हतं. नाही, ते तर काशी म्हणून त्याचं जे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे ते अफाट आहे. अगदी, तेच त्याचं खरं वैशिष्ट्य. खरंय. तर हे स्पष्ट दिसतंय की तिन्ही संस्थानांची पार्श्वभूमी किती वेगळी आहे. एक पहाडी राज्य, एक मुस्लिम सत्तेचा वारसा सांगणारा प्रगतिशील राज्य आणि तिसरं धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं प्राचीन केंद्र. आता आपण थेट यांच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेकडे वळूया. रामपूरपासून सुरुवात करू का?
कारण तिथली परिस्थिती फाळणीनंतरच्या काळात जरा नाजूक होती असं दिसतंय. अगदी बरोबर. रामपूरची केस खरंच खूप गुंतागुंतीची होती. एक तर बघा, भारत-पाकिस्तान फाळणी नुकतीच झालेली, त्यामुळे वातावरण तसं संवेदनशील होतं. हो. दुसरं म्हणजे रामपूरमध्ये मुस्लिम लोकसंख्या बऱ्यापैकी होती आणि या अल्पसंख्याक समाजामध्ये एक प्रकारची असुरक्षिततेची भावना होती. त्यांचा विश्वास जिंकणं खूप गरजेचं होतं. आणि तिसरा मुद्दा म्हणजे खुद्द नवाब सर सय्यद रजा अली खान बहादूर यांच्यावर पण काही गटांकडून दबाव होता की भारतात सामील होऊ नका. अच्छा. मग अशा परिस्थितीत नवाबांनी काय भूमिका घेतली? कारण आपण बघतो की अनेक संस्थानिक तेव्हा द्विधा मनस्थितीत होते. इथेच रामपूरच्या नवाबांचं वेगळेपण दिसतं. त्यांनी अतिशय कणखर आणि स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी पूर्णपणे भारत सरकारप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. अरे वा. आणि विशेष म्हणजे भारतात सामील होण्याच्या करारावर सही करणारे ते पहिले महत्वाचे मुस्लिम शासक ठरले. हे फारच महत्वाचं आहे. हो. त्यावेळच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात हे एक खूप धाडसी आणि महत्त्वपूर्ण पाऊल होतं खरं तर. यामुळे इतर अनेक संस्थानिकांसाठी, विशेषतः मुस्लिम शासकांसाठी एक सकारात्मक उदाहरण तयार झालं. हे निश्चितच. पण तुम्ही म्हणालात की अल्पसंख्याकांच्या मनात चिंता होत्या, त्याबद्दल काय केलं गेलं? कारण फक्त नवाबांनी निर्णय घेऊन तर प्रश्न सुटणार नव्हता. बरोबर. इथे नवाबांनी मोठी राजकीय प्रगल्भता दाखवली. त्यांनी फक्त सामीलनाम्यावर सही केली नाही, तर परिस्थिती किती नाजूक आहे हे ओळखून एक वेगळाच प्रस्ताव स्वतःहून भारत सरकारपुढे ठेवला. काय प्रस्ताव होता तो? त्यांनी सुचवलं की राज्यातील अल्पसंख्याकांचा मनात विश्वास निर्माण व्हावा आणि हे सत्तांतरण अगदी सुरळीतपणे व्हावं, यासाठी रामपूरचं प्रशासन लगेच संयुक्त प्रांतात विलीन करू नका. त्याऐवजी काही काळ ते थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली मुख्य आयुक्तांचा प्रांत म्हणजे चीफ कमिशनर्स प्रॉव्हिन्स म्हणून चालवावं. थेट केंद्राचं प्रशासन? हा प्रस्ताव स्वीकारला गेला? म्हणजे इतर संस्थानिकांना यामुळे काय संदेश गेला असता? हो. भारत सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला. यात धोका होताच थोडा. म्हणजे केंद्र सरकार संस्थानांच्या अंतर्गत कारभारात थेट हस्तक्षेप करतंय असा अर्थ काढला जाऊ शकला असता. बरोबर. पण त्यावेळची रामपूरची जी विशिष्ट परिस्थिती होती ना, ते बघता अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटणं आणि शांतता टिकवणं याला जास्त प्राधान्य दिलं गेलं. आणि खरं सांगायचं तर या निर्णयामुळे तो संक्रमणाचा काळ खूप सुलभ झाला. कोणतीही मोठी सामाजिक किंवा राजकीय अस्थिरता निर्माण झाली नाही. साधारण 6 महिने राज्य या पद्धतीने चालवलं गेलं. ही खरंच एक व्यावहार्य आणि संवेदनशील अशी उपाययोजना दिसते. बरं, या प्रशासकीय बाबींव्यतिरिक्त रामपूरच्या सांस्कृतिक ठेव्याबद्दल पण काही विशेष घडलं का? आपण रामपूरच्या प्रसिद्ध लायब्ररीबद्दल नेहमी ऐकतो. अगदी. रामपूरची राजा लायब्ररी, जिला आधी ओरिएंटल लायब्ररी म्हणायचे, ती तर ज्ञानाचा अक्षरशः खजिना आहे. हो. हजारो दुर्मिळ हस्तलिखितं, इस्लामी धर्मग्रंथ आणि विशेषतः मुघलकालीन लघुचित्र म्हणजे मिनिएचर पेंटिंग्स यांचा अप्रतिम संग्रह आहे. कमाल आहे. हो ना. हा ठेवा काही फक्त रामपूरचा नाही, तो संपूर्ण भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे विलिनीकरणानंतर हा ठेवा सुरक्षित राहावा, त्याचं जतन व्हावं, यासाठी काय केलं तर तो एका विश्वस्त संस्थेमार्फत म्हणजे एका ट्रस्टमार्फत भारत सरकारच्या व्यवस्थापनाखाली देण्यात आला. उत्तम. सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं पाऊल होतं. अगदी. आता या सगळ्या प्रक्रियेचं वेळापत्रक काय होतं? म्हणजे करार कधी झाला आणि अंतिम विलिनीकरण कधी झालं? नवाबांनी विलिनीकरणाच्या करारावर सही केली 15 मे 1948 रोजी. मे 1948. हो. त्यानंतर जसं आपण बोललो, जवळपास 6 महिने राज्य त्या मुख्य आयुक्तांच्या प्रशासनाखाली होतं आणि मग शेवटी 1 डिसेंबर 1949 रोजी रामपूरचं संयुक्त प्रांतात, जे नंतर उत्तर प्रदेश झालं, त्यात विलिनीकरण पूर्ण झालं. म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षांचा काळ गेला यात. हो. आणि या बदल्यात नवाबांसाठी वार्षिक 7 लाख रुपयांचा तनखा म्हणजे प्रिव्ही पर्स निश्चित करण्यात आला. 7 लाख रुपये. ही रक्कम त्यावेळेसच्या मनाने बरीच मोठी होती. हो, लक्षणीय होती. कदाचित रामपूरचं उत्पन्न आणि नवाबांचं वाटाघाटीतलं स्थान वगैरे बघून ठरवली असावी. म्हणजे रामपूरची प्रक्रिया ही राजकीय दबाव, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक वारसा या सगळ्याचा विचार करून टप्प्याटप्प्याने आणि खूप काळजीपूर्वक हाताळली गेली असं दिसतंय. रामपूरची कहाणी बघितली आपण, जी बरीच विचारपूर्वक हाताळलेली दिसतेय. आता टिहरी गढवालकडे वळूया. तिथे परिस्थिती वेगळी होती असं वाटतंय. तिथे विलिनीकरणामागे मुख्य कारण काय होतं? पण प्रशासकीय कारभार. अच्छा. झालं काय की 1948च्या सुमारास
राज्यात जबाबदार सरकार म्हणजे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट स्थापन करण्यासाठी लोकांमध्ये मोठी चळवळ उभी राहिली होती. म्हणजे लोकांकडून मागणी होती. हो, आणि लोकांच्या या मागणीला प्रतिसाद म्हणून महाराजांनी एक लोकप्रिय मंत्रिमंडळ स्थापन केलं सुद्धा. म्हणजे लोकशाही प्रक्रियेला सुरुवात झाली होती म्हणायचं. पण मग पुढे काय झालं? इथेच खरी मेख होती. हे जे नव्याने स्थापन झालेलं लोकप्रिय मंत्रिमंडळ होतं ना, ते राज्यकारभार चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं. अय्या, असं का झालं? आता त्याची अनेक कारणं असू शकतील. त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव नसेल, कदाचित अंतर्गत मतभेद असतील, पण एकूण परिणाम असा झाला की राज्यात प्रशासकीय अनागोंदी माजली. आता बघा, 45,000 चौरस मैल क्षेत्रफळ, डोंगराळ भाग, त्यात फक्त 4 लाखांची लोकसंख्या. अशा परिस्थितीत प्रशासन चालवणं हे तसंही सोपं नाही. त्यात या नव्या सरकारच्या अपयशामुळे परिस्थिती अजूनच बिघडली. अच्छा, म्हणजे तिथे अंतर्गत प्रशासकीय अस्थिरता इतकी वाढली की बाहेरून हस्तक्षेप करणं गरजेचं वाटलं. अगदी. आणि ह्या घटनेमुळे एक मोठा मुद्दा समोर आला की अनेक लहान संस्थानांमध्ये लोकांच्या राजकीय आकांक्षा तर वाढल्या होत्या, पण त्यांच्याकडे एक स्थिर आणि कार्यक्षम प्रशासन चालवण्याची क्षमता किंवा अनुभव नव्हता. ही फक्त टेहरी गढवालची समस्या नव्हती म्हणायचं. नाही, अनेक लहान संस्थानांना हा प्रश्न भेडसावत होता. ही परिस्थिती बघूनच व्ही.पी. मेनन, जे सरदार पटेलांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानांच्या विलिनीकरणाचं अत्यंत महत्त्वाचं काम बघत होते, त्यांनी मग तातडीने पावलं उचलली. काय केलं त्यांनी? त्यांनी तिहरी गढवालच्या महाराजांना आणि त्यांचा मंत्र्यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावलं. आणि त्यात दिल्लीतल्या बैठकीचा काय निष्कर्ष निघाला? दिल्लीतल्या चर्चेनंतर फार वेळ लागला नाही. राज्यातील ते प्रशासकीय अपयश आणि त्यामुळे निर्माण झालेली अस्थिरता बघता महाराजांनी विलिनीकरणाच्या करारावर सही करायला होकार दिला. बरं. या करारानुसार टेहरी गढवाल राज्याचा संपूर्ण कारभार संयुक्त प्रांताच्या सरकारने स्वीकारला. ही घटना घडली 18 मे 1948 रोजी, म्हणजे रामपूरच्या करारावर सही झाल्यानंतर फक्त 3 दिवसांनी. इतक्या लवकर? हो, आणि टेहरी गढवालच्या महाराजांसाठी 3 लाख रुपये वार्षिक तनखा निश्चित करण्यात आला. रामपूरच्या तुलनेत बराच कमी आहे हा. हो, रामपूरच्या 7 लाखांपुढे हा 3 लाख होता. कदाचित राज्याच्या उत्पन्नावर आणि विलिनीकरणाच्या वेळच्या परिस्थितीवर आधारित असावा हा आकडा. म्हणजे इथे लोकांची मागणी, मग प्रशासकीय अपयश आणि केंद्राचा वेळीच हस्तक्षेप या घटनाक्रमामुळे विलिनीकरण झालं. आता तिसरं आणि शेवटचं संस्थान बनारस. इथली प्रक्रिया कशी होती? आपण आधीच म्हटलं तसं बनारसचं स्वरूपच वेगळं होतं. हो, बनारसच्या विलिनीकरणाची प्रक्रिया या दोन्हीपेक्षा वेगळी होती आणि जास्त वेळखाऊ ठरली. लेखात तर उल्लेख आहे की महाराजांसोबत अनेक लांब आणि कंटाळवाण्या चर्चा झाल्या. सेव्हरल लॉंगे टीडीएस डिस्कशन्स. इतक्या. असं का? याचं कारण होतं बनारसच्या महाराजांचं एक अद्वितीय स्थान आणि राज्याचं स्वतःचं स्वरूप. हे अद्वितीय स्थान म्हणजे नेमकं काय? जरा स्पष्ट कराल का? यात 2 मुख्य गोष्टी होत्या. पहिली म्हणजे बनारसचे तेव्हाचे महाराज हे दत्तक पुत्र होते. अच्छा. त्यांच्या वारसा हक्काला कायदेशीर मान्यता होती, पण तरीही या दत्तक वारसाच्या स्थितीमुळे त्यांच्या पदाला एक वेगळा कायदेशीर आणि पारंपरिक संदर्भ होता, ज्याची दखल घेणं गरजेचं होतं. आणि दुसरा मुद्दा? दुसरा आणि जास्त महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे बनारसचं, म्हणजेच काशीचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. महाराज हे फक्त एका भूभागाचे शासक नव्हते, तर ते काशीच्या अनेक शतकांच्या जुन्या धार्मिक परंपरा आणि विधींचा एक अविभाज्य भाग होते. हो, बरोबर. अनेक महत्त्वाच्या धार्मिक समारंभांमध्ये महाराजांना विशेष स्थान आणि अधिकार होते. म्हणजे इथे फक्त राजकीय किंवा प्रशासकीय विलिनीकरणाचा प्रश्न नव्हता. लोकांच्या धार्मिक भावना आणि परंपरा यांचा पण खूप जवळचा संबंध होता. मग यावर तोडगा कसा काढला? कारण या धार्मिक अधिकारांवर गदा आणणं हे खूप संवेदनशील ठरलं असतं. अगदी बरोबर. म्हणूनच त्या वाटाघाटी लांबल्या. शेवटी महाराज विलिनीकरणासाठी तयार झाले, पण करार करताना या धार्मिक आणि सांस्कृतिक पैलूंची विशेष काळजी घेतली गेली. काय काळजी घेतली? विलिनीकरणाच्या करारामध्ये अशा स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या की काशीशी संबंधित ज्या काही धार्मिक परंपरा आहेत, विधी आहेत, समारंभ आहेत, त्यामध्ये महाराजांचं जे पारंपरिक स्थान आहे, जो मान आहे, जे अधिकार आहेत, ते यापुढेही तसेच अबाधित राहतील. अच्छा. भारत सरकार त्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. या आश्वासनामुळे महाराजांचं समाधान झालं आणि त्यांच्या त्या अद्वितीय सांस्कृतिक भूमिकेचा आदर राखला गेला. यामुळेच मग विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला. ती तनखा ठरला. बनारसच्या महाराजांनी 5 सप्टेंबर 1948 रोजी विलिनीकरण करारावर सही केली. सप्टेंबर 1948? हो,
आणि त्यांच्यासाठी 2,80,000 रुपये वार्षिक तनखा निश्चित करण्यात आला, जो तिन्ही संस्थानांमध्ये सर्वात कमी होता. 2.80 लाख. तर आपण पाहिलं की तिन्ही संस्थानांच्या विलिनीकरणाची कारणं, प्रक्रिया आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे किती वेगवेगळे होते. हो. रामपूरमध्ये राजकीय स्थैर्य आणि अल्पसंख्याकांचा विश्वास महत्त्वाचा ठरला. टेहरी गढवालमध्ये प्रशासकीय कारभाराचं अपयश कारणीभूत ठरलं, तर बनारसमध्ये महाराजांचं ते विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक स्थान जपणं आवश्यक होतं. पण या तिन्ही प्रकरणांमध्ये त्यांच्यातल्या फरकांव्यतिरिक्त काही समान सूत्र किंवा दृष्टिकोन दिसतो का? हो, निश्चितच दिसतो. एक अत्यंत महत्त्वाचा समान धागा म्हणजे या तिन्ही संस्थानांसाठी जे विलिनीकरण करार वापरले गेले, म्हणजे मर्जर अग्रीमेंट्स, त्यांचा मूळ आराखडा किंवा साचा, आपण म्हणू शकतो स्टँडर्ड मॉडेल, तो एकसारखा होता. अच्छा. हो, हा तोच प्रमाणित नमुना होता जो याआधी ओरिसा आणि छत्तीसगडमधल्या संस्थानांच्या विलिनीकरणासाठी यशस्वीपणे वापरला गेला होता. म्हणजे प्रशासकीय सुसूत्रता यावी आणि प्रक्रिया जलद व्हावी यासाठी हे केले असेल. अगदी. पण मग एकीकडे हा प्रमाणित साचा वापरायचा आणि दुसरीकडे आपण पाहिलं की प्रत्येक संस्थानाची हाताळणी वेगळ्या पद्धतीने झाली. म्हणजे रामपूरसाठी तो 6 महिन्यांचा विशेष प्रशासकीय काळ, बनारसच्या महाराजांसाठी धार्मिक अधिकारांची हमी आणि तिघांसाठी तनखेची रक्कम पण वेगळी. यात काय विरोधाभास नाही वाटत? हा विरोधाभास नाहीये. उलट तीच सरदार पटेल आणि व्ही.पी. मेनन यांच्या नेतृत्वाखालील संस्थानांच्या विलिनीकरण धोरणाची खरी शक्ती होती असं मला वाटतं. कसं काय? त्यांनी हे ओळखलं होतं की भारतासारखा एवढा मोठा आणि विविधता असलेला देश, इथे एकच एक साचा सगळ्यांना लावता येणार नाही. त्यामुळे काय केलं, प्रशासकीय सोयीसाठी एक प्रमाणित चौकट म्हणजे स्टँडर्ड फ्रेमवर्क तयार केली गेली. पण त्याच वेळी प्रत्येक संस्थानाची जी विशिष्ट परिस्थिती आहे, तिथले दबाव गट आहेत, राज्यकर्त्यांची भूमिका काय आहे, आर्थिक स्थिती कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या भावना आणि सांस्कृतिक ओळख, हे सगळं लक्षात घेऊन त्या चौकटीत आवश्यक ते बदल करण्याची, लवचिकता दाखवण्याची तयारी ठेवली. म्हणजे एक समानता आणि लवचिकता यांचा मिलाप साधण्याचा प्रयत्न होता म्हणायचं. अगदी अगदी. त्यामुळेच आपण बघतो की कराराचा मूळ साचा एक असूनही रामपूरला वेगळी वागणूक मिळाली, बनारसच्या बाबतीत ते धार्मिक पैलू जपले गेले आणि टेहरी गढवालमध्ये प्रशासकीय गरज म्हणून पटकन निर्णय घेतला गेला. बरोबर. संख्यातील फरक पण याच लवचिक धोरणाचा भाग होता, जो त्या राज्याच्या उत्पन्नावर आणि वाटाघाटींवर अवलंबून होता. रामपूर 7 लाख, टेहरी 3 लाख, बनारस 2.80 लाख. करारांवर सह्या करण्याच्या तारखा पण बघा, वेगवेगळ्या आहेत. मे 1948 पासून सप्टेंबर 1948 पर्यंत. हेच दाखवून देतं की प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे हाताळलं गेलं, जरी अंतिम ध्येय एकच होतं, भारताचं एकीकरण. खरंच हे एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेचं खूपच रोचक उदाहरण आहे. चला तर मग आजच्या या सविस्तर चर्चेचा समापन करूया. नक्कीच. आपण आज संयुक्त प्रांतात विलीन झालेल्या 3 महत्त्वाच्या संस्थानांचा प्रवास पाहिला: रामपूर, टेहरी गढवाल आणि बनारस. रामपूरमध्ये फाळणीनंतरची राजकीय परिस्थिती आणि अल्पसंख्याकांचा विश्वास जिंकण्याचं आव्हान होतं, जे नवाबांच्या सहकार्याने आणि केंद्राच्या त्या विशेष प्रशासकीय व्यवस्थेने पेललं गेलं. टेहरी गढवालमध्ये अंतर्गत प्रशासकीय अपयशामुळे विलिनीकरण एक प्रकारे अनिवार्य ठरलं, तर बनारसमध्ये महाराजांचं ते अद्वितीय धार्मिक आणि सांस्कृतिक स्थान जपण्यासाठी विशेष तरतुदी करून विलिनीकरण साधलं गेलं. आणि या संपूर्ण प्रक्रियेत त्या संस्थानांच्या राज्यकर्त्यांची भूमिका, मग ते रामपूरचे नवाब असोत, टेहरी गढवालचे किंवा बनारसचे महाराज असोत, ती महत्त्वाची ठरली. पण त्याचबरोबर सरदार पटेल आणि व्ही.पी. मेनन यांचं नेतृत्व, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांनी दाखवलेली ती प्रशासकीय लवचिकता, यामुळेच हे सगळं शक्य झालं असं म्हणावं लागेल. बरोबर. त्यांच्यातल्या वाटाघाटी, तो संवाद आणि घेतलेले निर्णय, यामुळेच ही संस्थाने इतक्या शांततामय मार्गाने भारतीय संघराज्याचा भाग बनली. ही भारताच्या एकीकरणाच्या मोठ्या आणि यशस्वी गाथेतली 3 महत्त्वाची प्रकरणं आहेत, जी आपल्याला त्या काळातली आव्हानं आणि त्यावर मात करण्यासाठी वापरलेल्या धोरणांची कल्पना देतात. आजची ही चर्चा इथे थांबवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. ही विलिनीकरणाची प्रक्रिया निसंशयपणे राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक होती, पण या एकीकरणात या संस्थानांची जी स्वतःची अशी एक वेगळी ओळख होती, त्यांच्या ज्या स्थानिक परंपरा होत्या, जो काही सांस्कृतिक वारसा होता, त्याचं आज काय झालं असेल?
किंवा जरा व्यापक अर्थाने पाहिलं तर मोठ्या प्रशासकीय आणि राजकीय चौकटीत सामील होताना लहान प्रदेशांच्या किंवा समुदायांच्या विशिष्ट आकांक्षा आणि त्यांची स्वतंत्र ओळख कशी जपली जाऊ शकते हा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आणि विचार करण्यासारखा आहे, नाही का? निश्चितच. एकीकरणाच्या प्रक्रियेत विविधतेचा आदर कसा राखला जावा आणि स्थानिक अस्मितांना कसं सामावून घेतलं जावं हा लोकशाही आणि राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेतला एक कायमस्वरूपी विचारमंथनाचा विषय आहे.